मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपली स्टार्टिंग झालेली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून। तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही नालासोपारा विरारमधून स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलो होतो। 26, 27, 28 ही आपली स्टॅच्यू ऑफ युनिटीची राईड आहे। तर आपण काल सकाळी निघालेलो होतो आणि काल संध्याकाळी आपण 5:30 वाजता पोचलो होतो। तर पोचल्यावर मग काही व्हिडिओ केला नाही। त्यानंतर आम्ही संध्याकाळी 7 वाजता नर्मदेच्या आरतीसाठी गेलो होतो। मग ती आरती बिरती उरकून दिवसभराच्या ट्रॅव्हलिंगमुळे जेवलो आणि मग झोपलो। आज सकाळी आमचा आज तारीख आहे 27 तारखेचा आमचा सकाळी 8 ते 10चा स्लॉट होता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा। तो पण आम्ही कंप्लीट केला, कारण की सकाळी एवढी थंडी होती की व्लॉग करायचा मूडच झाला नाही। स्वेटर बिटर घालून जॅकेट घालून आम्ही फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो, नाश्ता बिष्टा कंप्लीट केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत। ॲक्च्युली आम्हाला इकडे स्टे करायचा होता, पण इकडे ऑल बुकिंग सगळ्या फुल आहेत। त्यामुळे आम्ही काल 26च्या नाईटचाच फक्त बुकिंग केली होती आणि आता आम्ही चाललेलो आहोत दमणला। तर आता तुम्हाला या व्लॉगमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी ते दमणचा मोठा व्लॉग बघायला भेटेल। तर आता आम्ही निघालेलो आहोत। वाजले आहेत 12:45, म्हणजे कमीत कमी 1:45 पकडा। तर इकडनं दमण दाखवतं आहे 5 तास। तर आपण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तरी कमीत कमी पोचायला हवं। तर आता आपण निघालेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून आणि चला तर भेटूया मग पुन्हा एकदा आपण चालू करूया आपला मोठो ब्लॉग। आणि कालचा तुमचा सगळ्यांचा 26 जानेवारी कसा गेला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया आता मोठो ब्लॉगमध्ये। आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं सांगायचं झालं ना मंडळी, तर प्रत्येकाने एकदा नक्की विजिट करा, कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीची जी भव्य अशी मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे, तो बघण्यासारखा आहे। त्याच्या आतमध्ये जवळजवळ आम्ही छातीपर्यंत त्यांच्या गेलो होतो। तर जवळजवळ एक 50 माळ्यापर्यंत त्यांचं गॅलरी आहे ती। तर आम्ही तिथपर्यंत गेलो होतो। वरून व्ह्यू वगैरे चांगला आहे। मेन म्हणजे इकडे जी पूर्ण स्वच्छता आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे। आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल वर गॅलरीपर्यंत, तर त्याची पर पर्सन 380 रुपये तिकीट आहे। 380 रुपये तिकीट तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता आणि जर ऑनलाईन नाही काढली तर इकडे येऊनसुद्धा काढू शकता, पण ते त्या टायमाच्या वेकेशनवर किंवा सुट्ट्यांवर डिपेंड आहे। जर तुम्ही सॅटर्डे संडे आलात तर ते ऑलरेडी फुल असतं, खूप कमी जागा असतात। तर त्यामुळे आम्ही तर ते 380ची जी तिकीट आहे ती आम्ही ऑनलाईनच बुक केलेली। ओव्हरऑल इकडचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे। त्यानंतर स्वच्छता पण खूप एक नंबर अशी स्वच्छता आहे। त्यानंतर 380ची जी तुम्ही तिकीट काढताना त्यामध्ये तुम्हाला पार्किंग ते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत तुम्हाला बसची फ्री सेवा असते। त्याच्यामध्ये बसची फ्री सेवा इन्क्लुडिंग आहे। त्याच्यामध्ये आपली गाडी पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत नाही जात, ती पार्किंगमध्येच आपल्याला ठेवावी लागते। तुमची 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, 2 व्हीलरची पार्किंग फ्री आहे, 4 व्हीलरची पार्किंगचे पे करावे लागतात। तर तुम्ही जर येणार असाल तर 380ची तिकीट काढून याल तर थोडंसं तुम्हाला चांगलं भेटेल। आणि एक जी 150 रुपयाची तिकीट आहे ना, त्यामध्ये तुम्हाला फक्त त्यांच्या अंगठ्याच्या आतमध्ये तिथपर्यंत जायला भेटणार। तो व्ह्यू पण चांगला आहे, म्हणजे बाहेरचा व्ह्यू आहे तो पण खूप चांगला आहे। तर तुम्ही एकदा सगळ्यांनी नक्की विजिट करा। आम्ही स्वतःचं पण पोट भरलं, म्हणजे आम्ही थोडासा ऊसाचा रस प्यालो। तर ऊसाच्या रसच्याच बाजूला पेट्रोल पंप होता। तर पेट्रोल पंपवर आम्ही थोडंसं आता पेट्रोल टाकून घेतलं आहे आणि इथे पेट्रोल भेटतं 97 रुपीज आणि मुंबईत भेटतं 107 रुपये, म्हणजे 10 रुपयाचा इकडे फरक आहे। 97 रुपीजमध्ये पेट्रोल भरलं आहे। आता दमणमध्ये जाऊ तर अजून आपल्याला स्वस्त भेटेल, मग बाकी टाकी पुढे दमणमध्ये करू। तर चला भेटूया पुन्हा एकदा, आपला सफरनामा चालू करूया। भेटू आता हायवेला, चला। या रस्त्याला ना
ट्रक्स खूप आहेत, म्हणजे हे रेतीचे ट्रक्स आहेत टोटल. रेतीचे ट्रक असे मोठे मोठे डंपर या रस्त्याला खूप आहेत, त्यामुळे कोणी पण येईल ना तर या रेतीच्या ट्रक पासून सावध राहा, जपून चालवा. आता आपण पोहोचलेलो आहोत मेन NH48 हायवेला. या ब्रिज खालून हा जो ब्रिज गेला तो डायरेक्ट वडोदरा, आणि आपल्याला जायचं आहे अहमदाबादला. हा जो इकडनं गेला हा वडोदराला गेला, आणि हा लेफ्ट टर्न मारला की टुवर्ड्स मुंबई, हा मुंबईकडे जातो, आणि तिकडे राईट मारला की वडोदराला जातो. तर जेव्हा पण असं स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर समजा मॅप बीप नाही लावला तर हा ब्रिज लक्षात ठेवायचा. तसे साईन बोर्ड तर आहेत सगळीकडे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. साईन बोर्डनी तुम्ही येऊ शकता. मॅप नसेल तरी साईन बोर्ड सगळीकडे लावलेले आहेत आणि चांगले व्यवस्थित आहेत, मोठे मोठे दिसणारे साईन बोर्डच्या हिशोबाने येऊ शकतात. तर आता आपण कनेक्ट झालेलो आहोत नॅशनल हायवेला NH48. तर आता अजून चांगली मजा येणार आहे चालवायला. चला तर मग. ही पूर्ण आहे ना ऊसाची शेती आहे, हे पूर्ण ऊस लागतं इथे, पूर्ण ऊसाची शेती आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये मस्जिद आहे. पूर्ण ऊसाची शेती आहे, हे काढलेलं ऊस आहे आणि ते चांगलं आहे. हा काय घेऊन चाललाय? त्याच्या आतमध्ये वाटतं मशीन आहे, काहीतरी आहे. टोल नाक्यावरून केवढी मोठी अशी मशीन, काय आहे बघा ती मशीन, केवढी मोठी मशीन आहे. घेऊन जात आहेत. ओ सिक्योरिटी भी है, वाह वाह, सिक्योरिटी भी है भाई उसको. आपली बाईक मस्त कोपऱ्यातून जाते, मस्त असं सूर्याचं चांगलं असं दर्शन होत आहे. संध्याकाळच्या सूर्याचं मस्त असं सूर्य दिसतोय चांगला, आणि हे गुजरातमध्ये असे उल्टे येतात. सुंदर असं मंदिर तिकडे दिसतंय, आणि पूर्ण ओपन असं मैदान आहे, आणि आज काहीतरी हाय वाटतं. मंदिर एकदम भरलेलं आहे. हर नाक्यावर इकडे ट्रॅफिक आहे, आणि हा पुढचा I10 वाला GJ नंबरची 01 पासिंग आहे. नुसतं येड्यासारखी गाडी चालवत आहे, नुसतं येड्यासारखी गाडी. हो 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 हो, काय अर्जंट ब्रेक मारला भावा तू. ही लाल परी गुजरात मध्ये काय करते भाई? लाल परी गुजरात मध्ये कशी? कुठची आहे? जळगाव, जळगावची लाल परी गुजरात मध्ये. वापीचा नवीन ब्रिजचा आज आम्ही वापर करत आहे. मस्त असा नवीन ब्रिज झालेला आहे वापीचा. पहिल्यांदा आम्ही जातोय त्या ब्रिजवरून. मस्त आहे. समोर आकाश बघा, काय आकाश झालंय एकदम ऑरेंज 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 ऑरेंज, पल्पी ऑरेंज. मस्त असं ऑरेंज ऑरेंज झालंय वातावरण, आभाळ. आता आपण या रस्त्याने पहिल्यांदा चाललो आहे दमणला, कारण की मी घरच्यांबरोबर दमणला गेलो आहे, पण ते त्या रोडनी गेलो आहे, या रोडनी नाही. म्हणजे वापीवरून गेलो आहे, वापीवरून नाणी दमण, मोठी दमण असं तिकडनं गेलो आहे मी. पण आता हे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून येताना आम्हाला हा रूट दाखवला, जो नवीन आता ब्रिज बनला आहे त्याच्यावरून जाऊन मग असं आतून जायचं आहे. तर बघूया, पहिल्यांदा आपण असा नवीन रूट एक्सप्लोर करत आहोत. तर व्हिडिओ पुढपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला शॉर्टकट वाटला तर नक्की या रूटचा तुम्ही उपयोग करा. हा वापीनंतर येणारा जो पहिला टोल नाका आहे ना, त्याच्या बाजूनीच रस्ता जातो, त्याच्या बाजूनीच नवीन असा ब्रिज तयार केलेला आहे.
त्या ब्रिजवरून डायरेक्ट ईस्टवरून वेस्टला येता येतो. सो आणि हा मस्त असा सिनरीवाला मस्त असा सिनरी दिसते त्या साईडला, ह्या साईडला मस्त असा रूट आहे. मस्त आहे, आपल्या गावासारखाच आहे. कोकण आपण कोकणात जातो तसाच रूट आहे, वन वेवाला, पण छान रूट आहे. तर तुम्ही पण आता डिजिटली बघा, जर कधी ह्या साईडला येणार असाल तर ह्या रूटचा वापर नक्की करा. शॉर्टकट आहे थोडा आणि किलोमीटर पण वाचतात. आहे मस्त शांत शांत एरिया, मस्त असा रोड आहे हे गावातला, छान वाटतंय. आणि आता आहे ना थोडं थोडं थंड थंड वाटायला लागलंय. फुल जंगल जंगल वाला एरिया आहे भाई, फुल जंगली जंगली एरिया, जंगली 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 एरिया है भाई. दमणला येताना मित्रांनो जो मॅप रस्ता दाखवतो ना त्या रस्त्याने नका येऊ, कारण की रस्ता बघा असा एकदम खटारा पद्धतीचा रस्ता आहे. कधीपासून असाच रस्ता आहे. तर जर तुम्ही बाईक गाडी घेऊन येत असाल आणि मॅपनुसार तुम्ही येत असाल तर पहिला तर दमणला यायला तुम्हाला मॅप चुकीचा रस्ता दाखवेल, कारण की जो फाटकाचा रस्ता दाखवतो तो फाटकाचा रस्ता बंद आहे. फाटक हे कायमस्वरूपी बंद झालेला आहे. आणि जो दुसरा रस्ता दाखवतो तो रस्ता म्हणजे हा रस्ता एकदम असा खटारा पद्धतीचा आहे. तर त्यामुळे तुम्ही येताना या अशा खडतर रस्त्याची म्हणजे तयारी करून या की बाबा मला ह्या खडखड रस्त्याने जायचं आहे, कारण खूपच खराब असा रस्ता आहे. कारण मी ज्या रस्त्याने जायचो त्या रस्त्याने तो रस्ता असा नाही आहे. पण आज आम्ही मॅपनी आलो तर मॅपनी आम्हाला असा पहिला तर चुकीचा रस्ता दाखवला की जो फाटक आहे ना बंद झालेला आहे किती वर्षापासून, तो रस्ता दाखवला. त्यानंतर जो दुसरा रस्ता दाखवला तो आणि हा रस्ता आहे एकदम बकवास खडतर रस्ता. आधी तुम्हाला छोट्या 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 रस्त्याने गावातून आणेल, तो गावातला रस्ता चांगला आहे. पण जो नंतर हा जो खटारा रस्ता चालू होईल तुमचं काम 25 होईल. सो या रस्त्याने येऊ नका. मी तर रिकमेंड करेल मॅप लावून येऊच नका तुम्ही. आणि मॅप लावून आलात तर अनरिस्क या बाबा, कारण मॅप आहे ना बरोबर असतो, तिकडनं रस्ता असतो, पण तो याचा बंद तरी झालेला असतो, याचा तो थोडासा चुकीचा तरी असतो, याचा तो खटारा तरी असतो. सो तुम्ही व्यवस्थित या, मॅपनुसार आलात तरी काही हरकत नाही. आता आम्ही जो स्टे घेतला आहे तो माहीत नाही कुठे आहे. रुपेशनी तो मॅपमध्ये लावलेला आहे.